उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाला जे आहे ते अंतिम संस्कार त्यांचे पार पडलेले आहेत आणि त्यांना अग्नी जो आहे तो दिलेला आहे. त्यांचे दोन्ही मुलं जय आणि पार्थ यांनी अग्नी जो आहे तो दिलेला आहे. आणि त्यानंतर आता हा विधी पार पडल्यानंतर सर्व लोक जे आहेत तिथून इथं साश्रू नयनांनी या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि भावना त्यांच्या एकदम दाटून आलेल्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय त्यांचे चेहरे जे आहेत तेच सर्व काही बोलून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल विमान जे आहे ते क्रॅश झालं आणि त्यामध्येच त्यांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झालेला आहे. आणि त्यानंतर आता हे लोक जे आहेत हे सर्व तिकडून त्यांच्या अंत्यसंस्कारावरून आलेले आहेत. दादा काय सांगाल, कुठून आलेले आहात तुम्ही, काय भावना आहेत, कुठून आलेले आहात तुम्ही? धाराशिव. काय भावना आहेत, आता अंत्यसंस्काराला होतात तुम्ही? आमचे तेरचे जावई आहेत ते अत्यंत दुःख निधन झालेलं आहे त्यांचं. आम्हाला अशा भावना कधीच असं वाटलं नाही. त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी होतो. काय सांगाल, तुमच्या काय भावना आहेत? दादा ही आमच्या गावचे जावई होते आणि सर्व ते धाराशिव जिल्हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. शोकाकुळ झालेला आहे सगळा जिल्हा. आणि तेरमध्ये तर एकदम कालपासून कडकडीत बंद आहे आणि एकदम दुःखात आहेत. तेरचे बरेच आलेले आहेत तिथं पण अंत्यविधीसाठी. मग काय आठवणी आहेत दादांबद्दलच्या? खरं तर एक लोकनेता जो आहे तो हरपलेला आहे, तो आता अनंतात विलीन झालेला आहे. बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. दादा गेले की सगळं गेलं. बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. अति दुःख आहे महाराष्ट्रावर. आम्ही तेरचे जावई होते दादा. तेरच नाही पण अख्ख्या महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर आहे. आपण पाहतोय. दादा कुठून आलात तुम्ही? आम्ही इथलेच बारामतीचे. माझी मिसेस मागच्या वेळेस नगरसेविका होती. अजितदादांमुळं माझ्यासारख्या SC कॅटेगरीच्या माणसाला इथं बारामतीमध्ये प्रतिनिधित्व करायला मिळालं. मी दादांच्या म्हणजे शब्दच नाहीत माझ्याकडे बोलण्यासारखं. आज माझ्या बारामतीला पोरकं करून गेले दादा आणि कधीही न भरून येणारं नुकसान आज बारामतीचं आणि महाराष्ट्राचं झालं. एवढेच मी बोलू शकतो. तर अजूनही विकास कामं सुरू आहेत. आपण पाहतोय त्या ठिकाणी म्हणजे मटेरियल येऊन पडलेलं आहे आणि अशातच दादा अचानकपणे गेले. आता येता मी तेच बघत होतो की बाहेरच्या देशासारखं आज दादांनी बारामती नटवली आणि ही बारामती आज खूप वाईट अशी घटना कालची झाली. कालपासून बारामती खूप हळलेली, अख्खा महाराष्ट्र हळलेला आहे आणि इथून पुढं बारामतीच कसं होईल हे परमेश्वरच जाणू. एवढंच मी बोलू शकतो. मिसेस नगरसेविका होत्या, त्यांच्या देखील भावना जाणून घेऊया. ताई, दादांनी तुम्हाला खरं तर नगरसेवक पदाची संधी दिली, तुमचे मिस्टर सांगता आहेत. काय आज आठवणी आहेत तुमच्याकडे दादांच्या? दादा कायम आमच्या स्मरणात राहतील, एवढंच बोलू शकतो. काय मामा कुठून आलात तुम्ही? दादांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. दादांनी आमच्यासाठी खूप केलं, आपल्या बारामतीसाठी खूप केलेलं आहे दादांनी. त्यामुळे कायम बारामतीच्या जनतेत दादा स्मरणात राहतील. कुठून आलात मामा? आम्ही इथनं 10 किलोमीटर मसोबाची वाडी, इंदापूर तालुका. खरं तर तुमच्या गावात काही घटना घडल्या की दादा जातीने लक्ष द्यायचे. मध्यंतरी अतिवृष्टी असेल, विहीर पडलेले, सगळ्या गोष्टींना बारीक लक्ष असायचं दादांचा या संपूर्ण पंचकृषीमध्ये. आता काय भावना आहेत? दादा आज अनंतात विलीन झाले. दादासारखा नेता होणे नाही ह्या पंचकृषीत पुणे जिल्ह्यात नाही होणार. त्यांचं कर्तृत्व, काम एक नंबर. तुम्ही कुठून? मुंबईहून आलात. काय भावना आहेत तुमच्या? मी ठाणे जिल्ह्यातून आलेलो आहे. काही लोकांनी सांगितलं का बारामतीचं नुकसान आहे, पुण्याचं नुकसान आहे. बारामती पुण्याचं नाही, संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान. त्यांचं जनता दरबार पाहिलं. मी राष्ट्रवादी युवकच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांचा पिया असताना उमेश पाटील म्हणून त्यांच्यासोबत 2008पासून मी दादांच्या संपर्कात. त्याच्यामुळं हे नुकसान हे सामान्य कुटुंबाचं, शेतकऱ्याचं, गोरगरिबांचं, व्यापाऱ्याचं
सगळ्यांचंच हे नुकसान आहे. आणि असा नेता होणे नाही. सकाळी 7 वाजता जनता दरबार किंवा मंत्रालय आणि अशी कुठली जनता दरबारला सांगायचे का ती चिठ्ठी वगैरे कोणाची ओळख आणू नको, तू सर्वसामान्य म्हणून मलाच सांग, मी आहे ते. त्याच्याही पलीकडचं मी त्याचा एक साक्षीदार आहे. बारामतीकरांना आणि पुण्यावाल्यांना सांगायचं आहे, अरे हा महाराष्ट्राचा जनता दरबार आहे, इथे बाहेरच्या लोकांनी होते, तुम्ही पुण्याला मला भेटत जा. ते एक वाखण्याजोगा त्यांचं काम असायचं. आणि शासनामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचं जी जरब होती अशी जरब कोणाची नव्हती. तर आता दादा अनंतात विलीन झालेत, काय भवितव्य वाटतंय पुढच्या या सगळ्या राजकारणाचं? आत्ता थोडक्यात समाजकारण आणि राज्यकारभार कमीत कमी एखाद वर्ष तरी मागे जाईल. काही लोक म्हणतात का बारामती किंवा पश्चिम महाराष्ट्राचं नुकसान झालं, तर आम्ही कोकणामधलं आलो, नुसत्या पश्चिम महाराष्ट्राचं नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान झालं, एवढं मी सांगू शकतो. युवा वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे. तुम्ही कुठून आलेत? काय बोला. हॅलो, काय भावना आहेत तुमच्या? आणि दादा आज नाही आहेत. दादा एक असा नेता आहे, असा नेता होते दादा की पुरा महाराष्ट्रामध्ये काम होतंय किंवा नाही होतंय एका झटक्यामध्ये सांगणार आहे. आणि तसंच आम्ही बारामतीकर हा वहिनीला ताकद देऊन आमची अपेक्षा आहे, दादांचे जे स्वप्न अधुरं राहिलेले ते वहिनी पुरं करणार आणि बारामतीकर त्यांना पूर्णपणे साथ देणार. आणि जे स्वप्न राहिलेलं दादांचं हे वहिनी पुरं करणारच आहे असं बारामतीकरांची अपेक्षा आहे. आणि वहिनींना ताकद देण्याची बारामतीकर तयारी आहे. तसंच तुमच्या काय भावना आहेत? काय सांगाल? तुम्ही कुठून आलेत? मी बारामतीचाच आहे प्रॉपर. मी कुठंतरी नवीन ब्रिगेडचं रिप्रेझेंटेशन करतो. आमची पिढी अशी की जी कामं बघून मत देते. आम्हाला ना कुणाचा चेहरा घेणं देणे, ना कुणाची कुठला पक्ष आहे तो आम्ही बघत नाही. आता तुम्ही बघताल इथं 1,00,000-2 लाख पब्लिक असेल, पण माझा पवारांच्या स्पेसिफिकली अजितदादांच्या कामावर इतका विश्वास आहे, तुम्हाला सांगतो 5 मिनिटाच्या वर कुठं ट्रॅफिक राहणार नाही. तालुका असा आहे, 8-8 लेनचं रोड आहेत. मी स्वतः घरून काम करतो IT मध्ये, जवळपास 4-5 वर्ष काम झालं. 4G आले, 5G आले, सगळ्या फॅसिलिटी, पाण्यापासून रोड बघा, ट्रॅफिक बघा. मला बेंगलोरची कंपनी, बेंगलोरला 2 दिवस गेलतो, 3ऱ्या दिवशी मी बारामतीत टच. मी कंपनीला सांगितलं मी रिझाईन देईल, पण मला बारामती पाहिजे. का तर एअर क्वालिटी इंडेक्स चांगले, पाणी चांगले, हवा चांगले. आणि असं नाही की पूर्ण गावठानच आहे, गावठी नाही, शहरी प्लस संस्कृती जपून प्रगती विकास देऊन एवढंही केलं. आणि एवढी जनता येणं ही जोक नाही आहे. खरंच अजितदादा तुम्ही राजा आहे बारामतीचा. मी म्हणतो आज कुठंतरी राजाची प्रजा पुरकी झाली. आणि खरंच इतकं आज ऊर भरून आलाय. मी घरापासून इथे असतोपर्यंत रडत होतो, पण खरंच अजितदादांचं इतकं मोठं कर्तृत्व आहे की त्याला म्हणजे शब्दच नाहीत अजिबात. तुमच्या काय आठवण येते? मी जामखेडहून आलो आहे, जामखेड तालुक्यातून. दादा हा एक परखड मनाचा माणूस होता आणि दादांचा स्वभाव काम होत असलं तर करणार, नाही तर नाही म्हणून सांगणार डायरेक्ट तोंडावर. असा नेता फिरवून महाराष्ट्रामध्ये होणार नाही. आणि कधीच दादाचं हा विषय म्हणजे एक आठवणीचा विषय राहणार. दादा एक खंबीर नेतृत्व आज हरपलेलं आहे. तुम्ही कुठून आले दादा? आणि काय तुमच्या काय आठवणी दादांबद्दल? दादांबद्दल खूप प्रेम होतं. दादा गेल्यामुळं पूर्ण महाराष्ट्र पोरका झालेला आहे. खूप वाईट वाटते. वाघोलीवरून आलेलो आहे आम्ही दादांसाठी. तुझी दादांचा अनुभव सांगायचा म्हणलं की दादांचं व्यक्तिमत्व हे एक तडफदार आणि वक्तशीर आणि वेळेचं बंधन ठेवणारा एक नेता होता. कुठलंही काम शिस्त पद्धतीत वेळेवर मार्गी लावणं हे दादाचं प्रथमतः ध्येय असायचं. कुठलाही काही मार्ग असू, तो कुणाची अडचण असू किंवा काही, माझ्या स्वतःचा एक अनुभव आहे. मला काही गोष्टींचं एक अडचण आली होती. मी दादांना डायरेक्ट त्यांच्या नंबरवर फोन केला, तर दादांनी मला देवगिरीवरती बोलवलं. म्हणले काय अडचण आहे तुझी? तर माझी अडचण दादांनी फक्त एक फोनवरती सॉल्व केली. असं नेता, एक फोनवरती अडचण सॉल्व करणारा महाराष्ट्राला कधीच मिळणार नाही आहे. परत महाराष्ट्र पोरखा झालेला आहे. आणि दादांचं जे प्रशासकवरती जे वचक होता तो वचक आत्ता नाही आहे. ह्याचं सर्व जनता आता लाईव्ह उदाहरण असं बघते की कायदा सुव्यवस्था जी आहे सध्या, जी गुन्हेगारी दादांच्या काळात जी होत नव्हती ही आता वाढत चाललेली आहे. कारण जे आत्ताचे जे गृहमंत्री आहेत त्याच्यामुळे थोडा. तुम्ही काय सांगाल मावशी? तुमच्या काय आठवणी येतात दादांसाठी तुम्ही आलात? आमच्या गावचे दादा होते,
आणि आम्हाला सगळं बघत होते, त्याच्यामुळे आमची बारामती सुनी पडली. त्याच्या पुढचं नाही आम्ही सांगू शकत, आम्हाला पुढचं बोलताच येईना, त्याच्यामुळे बाकी काही नाही. आजी, तुमच्या काय आठवणी दादांबद्दलच्या? दादा होतं ते आमच्या बारामतीची शान होती. दादा गेलं आम्हाला सगळं भिन्न वाटतंय. दादांच्या बहिणी दादांनी उघड्या पाडायच्या नव्हत्या, आजच्या पंजा उघड्या पाडायच्या नव्हत्या, एवढीच माझी विनंती होती. आम्हाला 2 दिवस झाला अजिबात साहेब कर्म नाही. दादा गेला असं वाटतच नाही आम्हाला. काय करायचं दादासाठी? आम्ही गेलो असतो, दादा टिकला असताना तरी आम्ही परमेश्वरापाशी प्रार्थना केली असती. आम्हाला म्हाताऱ्या कोताऱ्यांना ठेवलं, ती स्वतः मी जाणार नाही कुणाला सोडून म्हणलं, गेलं. ही लय विशेष झालं साहेब. बारामतीचं कसं होणार, पक्षाचं कसं? तिचं कसं होईल ती दादाला, माणसांना काय कळतंय? त्यांच्या जीवनाने काय कोण उभं केलं तरी त्यांच्यासारखं जन्माला येणारच नाही माणूस, त्या महाराष्ट्रात जन्माला येणारच नाही. तुमच्या काय भावना आहेत? जो आवडे देवाला, जो आवडे माणसांना तोची आवडे देवाला. आज ह्या गोष्टीनुसार दादाची हे झालेली. आज लाखो समाज आज दादावर, करोडो समाज, महाराष्ट्राचा अख्खा समाज दादावर डिफेन्स होता. दादा हे एका समाजाचे नसून दादा सर्वांगीण सर्व तळागाळातील समाजाचे होते. आणि दादाची जी उणीव आज महाराष्ट्राला भासती, हा पुढे भविष्यात सूर्यचंद्र आहे तोपर्यंत दादासारखा नेता होणे नाही पुन्हा. एवढंच बोलून 2 शब्द. दादाचे एवढ्या गोष्टी आमच्या आतनं अंतःकरणात ठेवतात. दादा कंटिन्यू भगवानगडावर जर आले, आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आले, तर दादासाठी आमचं रक्त सळसळून एवढे आम्ही एकमत. कारण दादा हे सर्वांना समान आणि सगळ्यांना संधी देणारे व्यक्तिमत्व होतं. दादानी कधी बी जीवनात भेदभाव केला नाही. असा माणूस पुन्हा होणे नाही. 12 वर्षापूर्वी मुंडे साहेब गेले, मुंडे साहेबानंतर आता पुन्हा परत महाराष्ट्र पोरका झाला. मुंडे साहेबाची पोकळी ही अजितदादा भरून काढत होते, सर्वसामान्याला संघ घेऊन चालले होते. आणि का 12 वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रावर भयान भरून आलं. भयान एवढं संकट आलेलं आहे महाराष्ट्रात, हे पुन्हा भरून निघणार नाही. पालकमंत्री होते बीडचे दादा. हा, बीडचे आमचे पालकमंत्री होते, परंतु बीडमध्ये जे काय चालू आहे ते सर्व काही संपून त्यांनी सर्व धर्म समभावाने राहून त्यांनी पूर्णपणे एवढं भारी नियोजनामध्ये चाललं होतं की जे काही ठक महाठक असतात ते जिथली तिथं सगळं हे करून पूर्णपणे अख्खा बीड जिल्हा आमचा दादांनी एक मुठीमध्ये आणि एक लाईनीमध्ये आणला होता. आणि खरोखर दादाची उणीव बीड जिल्ह्याला तरी अवश्य आणि कधी पण भासणार. तू कुठून आलाय मित्रा? खरं तर दादांचा मोठा वर्ग होता चाहता, तरुण मोठ्या प्रमाणात होता. तू देखील आलाय, काय सांगा? मी जवळच्याच गावामधून आलो, शिरसुपळमधून येथून. दादांचं जाणं म्हणजे एक पोकळी निर्माण झाली आहे. विश्वास बसत नाही की दादा आज नाही आहेत आपल्यात. एक असं उमदं व्यक्तिमत्व आपल्यात नाही आहे, याचं मला खूप दुःख वाटतंय. काय आठवणी आहेत दादांच्या तुझ्या, आणि तुझ्यासाठी दादांच्या नेतृत्वाचा कशा पद्धतीने उपयोग झाला होता? काय आठवणी आहेत का? सौर ऊर्जेचा प्लॅन्टचं उद्घाटन होतं आमच्या गावामध्ये. तर त्यावेळेस दादा पहाटेच आले होते. म्हणजे अगदी नेते मंडळीलाही घाईघाईने उपस्थिती दाखवावं लागली. इतक्या पहाटे शिरसुपळमध्ये दादा आगमन झालते. खूप म्हणजे त्यांची कामाची शैली अशी होती की ते पहाटे उठून कामाला लागायचे. तुम्ही दादा? जिल्ह्यातून आहे मी. धाराशिव जिल्हा शेवटचा तालुका, उमरगा तालुका आहे. कर्नाटक सीमा बॉर्डरवर आमचं गाव येतं. खूप मोठं काम दादांनी आमच्यासाठी केले. आमच्या तालुक्यावर दादांचा खूप मोठा बारकाईने नजर राहिलेली आहे. आमच्या भागातला एक भाऊसाहेब बिराजदार कारखाना भाडेतत्वावर घेऊन चालू केलेला आहे. अक्षरशः त्या कारखान्यावर पाणी नव्हतं, तर टँकरनी पाणी आणून दादांनी ऊस गाळप केला शेतकऱ्यांचा. 1250 मेट्रिक टनाची कॅपॅसिटी असलेला कारखाना जवळपास आता 6000 मेट्रिक टन कारखाना चालतोय. त्या भागात जवळपास शेतकऱ्यांना 2800-3000 रुपये भाव मिळतोय. पहिलं 2800 रुपये भाव मिळायचा. आमच्या भागात आमचा काय पक्षाचा आमदार नाही, काय नाही, तरी बी आमच्या भागात रस्त्यांसाठी हे ते भरीव निधी 50-50 कोटी दादांनी निधी दिला. जिल्हा परिषद सदस्य होते आमचे सुरेशदाजी बिराजदार, प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून दादांनी खूप मोठं आमच्यासाठी योगदान उमरगा तालुक्यात धाराशिव जिल्ह्यासाठी दिलेलं आहे. आणि राजकारणात एक वजनदार दादा, वसंतदादाच्या नंतर जर महाराष्ट्रात दादा कोण असेल तर आदरणीय अजितदादाच होते. दादा हे नाव अजितदादासाठी राखीव असलं म्हटलं तर काय वेगळं ठरणार नाही. आणि दादा हे खूप मोठं विकासाच्या कामामध्ये धडाकेबाज निर्णय आणि एक शाश्वत नेता ज्याची प्रशासनावर पकड होती
असं व्यक्तिमत्व अजितदादा होते. आणि दादांनी ह्या महाराष्ट्रासाठी दादा कामाच्या घाईतच दादांनी स्वतःला अडकवून घेतला आणि दादांना काम करता करता दादांचा शेवट झाला. ही खूप मोठी दुःखद घटना आहे आणि ज्या मातीतून दादा उगवले त्याच मातीत दादांचं आयुष्य संपलं, हे मोठी शोकांतिका आहे. एवढं बोलून मी 2 शब्द. काय तुमच्या आठवणीत काय भावना आहेत तुमच्या? दादा नाही आहे तुमच्याबरोबर. दादा आमच्यासाठी सर्वस्व होतं. दादा म्हणजे आपल्या महाराष्ट्राची आणबाण शान, आणि दादा हे नावच त्यांच्यासाठी तेवढंच एक पुरेसं होतं. दादा त्यांची जी काही काम करण्याची स्टाईल असेल, पद्धत असेल, सकाळी पहाटे 5:30-6 वाजता ते राऊंडला असायचे. टोटल म्हणजे बारकाईनं कुठल्याही ठिकाणी गेलं तर बारकाईनं लक्ष देऊन अगदी म्हणजे झाडावर तर इतकं जीवापाड प्रेम करायचे. दुसरं म्हणजे जे काही त्यांचं राऊंड घेत असताना ज्या काही हे होत राहायच्या, म्हणजे जी काही घाण साफसफाई असेल ह्याच्यावरती बारकाईने लक्ष द्यायचं. म्हणजे छोटे महिला वर्ग सुद्धा आहे. ताई, तुझ्या काय आठवणी आहेत? काय सांगशील दादाबद्दल? मी VP कॉलेजमध्ये शिकते, तर प्रत्येक वेळेस ते आले की असं वाटायचं VP कॉलेजचा रुबाब आला बाबा. इतके म्हणजे त्यांनी एवढं आमच्यासाठी कॉलेजमध्ये काय काय करून ठेवलं होतं की ते दिसले प्रत्येक क्षणाला त्यांच्या आठवणीचे. कोणता एखादा चांगला उपक्रम झाला की असं वाटायचं हा दादांमुळे हे आपल्याला मिळतंय, दादांमुळे हे सुख आपल्याला अनुभवायला मिळतंय. बारामती एवढी सुंदर स्वच्छ त्यांच्यामुळेच झालेलं आहे सगळं. त्यांनी गेले ते असं रुबाब गेलाय बारामतीचा. तुमच्या काय आठवणी आहेत? तुम्हाला अश्रू अनावर आहेत? खरं तर काय सुचत नाहीये, पण माझी मुलगीच आहे. कारण ह्यांचं भविष्य पुढं कसं होईल आणि कसं नाही याची भीती वाटते. कारण जोपर्यंत दादा होते तोपर्यंत काहीच भीती नव्हती. इथून पुढे सुरक्षा कशी असेल ह्याचीच खूप भीती वाटते. दादा होते तोपर्यंत केसालाही धक्का नव्हता, मुलींच्याही आणि कुठल्याच महिलेच्या आणि कुणाचीच. आणि आता इथून पुढे एकच भीती आहे की आता कशी राहील पुढे बारामती. गुन्हेगारी वाढेल का, काय होईल का, रस्त्याने चाललं तर कसं जाता येईल आम्हाला, असं वाटतंय. ताई, तुमच्या काय आठवणी आहेत? तुम्ही देखील इथे आलेले आहात. काय सांगाल? तुम्ही काय आठवणी सांगाल तुमच्या? तुम्ही बारामतीचेच का? काय आठवणी? दादा गेले आज आपल्या. दादा गेले त्याच्याबद्दल खूप दुःख व्यक्त होते. दादांचे म्हणजे शब्दात सांगू शकत नाही, इतकं खूप वाईट वाटते. आणि म्हणजे गेल्यासारखे वाटतच नाही दादा. असे म्हणजे इथं आमच्यातच आहेत असंच वाटतंय. तुला काय आठवण आहे? दादा गेले ही खंत कधीच भरून येणारी नाहीये. कारण दादा हे बारामतीचे वाघ होते आणि तो वाघ पुन्हा जन्माला येणं हे शक्यच नाहीये. ह्या मातीत जे काही त्यांचं म्हणजे वावरलेलं आहे, तर त्यांनी जे काही संस्कार दिले हे कधीही कोणीही ह्या जनतेने विसरू नये. ते पूर्ण त्यांनी जे काही नियम लावलेले तर त्यांचे काही ते सगळे फॉलो केले पाहिजेत, एवढंच व्यक्त करू शकतो. आपण पाहतोय खरं तर अनेक लोक जे आहेत त्या भावना व्यक्त करतात. तुमच्या काय आठवणी आहेत दादांबद्दलच्या? तुम्ही कुठून आलात? मी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष यवत. दादांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर एक दादा महाराष्ट्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व, सगळ्या संपूर्ण क्षेत्रामध्ये अनुभव असणारा हा एक नेता. हा म्हणजे किंबहुना बारामती पुणे नसून संपूर्ण राज्याचं नेतृत्व आज या ठिकाणी आपल्यातून काळाने पडद्याआड घेतलेलं आहे. दादांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर पहाटे कुणीही कॅबिनेटमध्ये आणि संपूर्ण विधानसभेमध्ये उठून जाणारा व्यक्तिमत्व म्हणजे दादा. कारण कामाला तत्पर, वेळेला तत्पर आणि एक प्रशासनावर दबंग असणारं नेतृत्व. म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करायचं जर अधिकाऱ्यांनी जर सांगितलं आणि ते जर चुकीचं असेल तर ते दादा त्याला बरोबर सांगायचे की ते असं नाही तसं आहे. आणि एक महाराष्ट्रातील आपल्या संपूर्ण भागातील एक नेतृत्व असा नेता पुन्हा महाराष्ट्राला साहेबांनंतर, म्हणजे आज साहेब आहेत, साहेबांच्या नंतर जी जबाबदारी दादांनी घेतली ती अतिशय परखडपणे संपूर्ण पक्षाला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका, विरोधाला विरोध करण्याची क्षमता, असं नेतृत्व आज आपल्यातून गेलेलं आहे. मी दादांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. यापुढचं नेतृत्व आता कोण असेल, कोण असावं काय वाटतंय? कारण दादांच्या पश्चात आता पुढचं नेतृत्व कोण असू शकतं? यानंतर दादांच्या पश्चामध्ये त्यांच्या फॅमिलीमध्ये आदरणीय साहेब निर्णय घेतील. त्यांच्या मला वाटते आदरणीय रोहितदादा आपण पाहतोय विधानसभेमध्ये चांगल्या प्रकारचा ठसा त्या ठिकाणी उमटवत आहेत. आणि त्यांचा मुलगा पार्थ असेल, जय असेल, परंतु ती दोघंही त्यामध्ये चांगल्या प्रकारचं त्यांचं आज आपण पावलं पाहतोय. अतिशय चांगली जबाबदारी पाठीमागची दादाही, जयदादा आणि पारदादाही सुद्धा सांभाळतात. हा संपूर्ण निर्णय आदरणीय साहेबांचा असेल. तुमच्या काय भावना आहेत? तुम्ही कुठून आलेले आहेत? काय सांगाल? आम्ही वसमत विधानसभेहून आलेले आहेत, जिल्हा हिंगोली.
प्रचंड इच्छाशक्ती असलेला माणूस आज आपण महाराष्ट्रानं गमावलेला आहे. प्रशासनावर एक प्रदीर्घ वचक आणि प्रदीर्घ काळापासून जे दादाचा अनुभव होता, त्या अनुभवाच्या माध्यमातून आम्हाला वसमतला भरपूर निधी, बंधाऱ्याचा निधी असो, पूर्णा नदीवरले आणि वसमतच्या आमदार साहेबाच्या माध्यमातून आम्हाला दादानं दिला. आम्हाला खूप मोठं आज पोरकं आज केलेलं आहे. दादाच्या माध्यमातून खूप मोठा निधी आम्हाला मिळाला. आज खरं जर पाहिलं तर सर्व महाराष्ट्रात काही राहिलेलं नाही, सर्व उद्ध्वस्त झालेलं आहे अशा आमच्या भावना आहेत. आज मुद्दाम आम्ही दादाला श्रद्धांजली देण्यासाठी वसमत हिंगोलीहून आम्ही इथं आज आलेले आहोत. प्रत्येक वेळेस दादांनी हिताचंच काम केलेलं आहे, महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या हिताचं काम केलेलं आहे. आणि बारामतीकरांसाठी तर खूप काही केलेलं आहे. ती जखम भरू शकत नाही, महाराष्ट्र कोण भरू शकत नाही. दादांनी प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांचं शिक्षणाच्या बाबतीत हॉस्पिटल हब केलेलं आहे. शिक्षणाच्या बाबतीत पण पूर्ण सुखसोयी करून केलेल्या आहेत. आत्ता पण त्यांचे भरपूर स्वप्न आहेत, बारामतीकर होते स्वप्न, त्या म्हणजे अपूर्णच राहिलेत. ते आता आज जयदादा आणि पारदादा ते नक्की पूर्ण करतील, आमचा विश्वास आहे त्यांच्यावर. तुमच्या काय आठवणी आहेत, काय सांगाल? कुठून आले? हिंगोलीवरून आलो आम्ही, वसमत तालुका. आम्हाला वसमतला बारामतीसारखं पाहण्याचं एक स्वप्न आमच्या नजरेमध्ये जे होतं ते आज आमच्या मते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. दादा म्हणजे एवढं अथांग महासागरासारखं नेतृत्व होतं, आज पूर्णपणे आम्हाला वाटतं आम्ही संपल्यासारखे आहे. आमच्या वसमतला भरपूर निधी, बारामतीसारखं नेतृत्व जे समजा अजितदादाचं होतं, तसंच राजू नवघरे यांच्या माध्यमातून आम्हाला वसमत हा बारामतीमध्ये पाहायचा होता. पण आम्हाला वाटतं आता पूर्ण आम्ही संपलेलो आहोत. तुम्ही कुठून आलेले आहात आणि काय तुमच्या दादांबद्दलच्या आठवणी आहेत, काय भावना आहे? मी रावरी तालुक्यातून आलो आहे, अहिल्यानगर जिल्ह्यातून. आणि दादाचा म्हणजे आज विलासराव देशमुख असतील, आराराबा असतील आणि प्रमोद महाजनसारखे नेते, आणि हा नवरत्नातला शेवटचा एक मोती गळाला. आणि याच्यामुळं आपल्या महाराष्ट्राचं पर्यायानं देशाचं नुकसान झालं. असा व्यक्ती परत होणे नाही, असा नेता होणे नाही. दादांचा आजोळ आहे आमच्या देवळालीमध्ये त्यांचं आजोळ आहे. त्यांचं शिक्षण बालपण देवळालीमध्येच गेलं. कदम त्यांचे मामा, चंद्रशेखर कदम त्यांचे. काय आता अपेक्षा आहेत पुढच्या नेतृत्वाकडून, कोणी नेतृत्व करावं आणि काय एकंदरीत अपेक्षा? आता रोहित पवारांमध्ये मला ते गुण दिसत आहेत. आणि रोहित दादा निश्चित त्यांची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करतील. आता ती आशा बाळगायला हरकत नाही. आपण पाहतोय खरं तर अजितदादांचे हे सर्व चाहते आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून ते आलेले आहेत आणि आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी ते इथं आलेले आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरोसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.